टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। तर मेळाव्याची तयारी वरळी डोम परिसरामध्ये जय्यत पद्धतीने सुरू आहे। मनसे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून आज खरं तर मोठी गर्दी जी आहे त्या मेळाव्यासाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आपण पाहतो की वरळी डोमच्या या प्रवेशद्वारावरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचेच फोटो असलेली कमान जी आहे ती स्वागताची कमान आपल्याला पाहायला मिळते आणि याच्यावरती आपण पाहतोय की आवाज मराठीचा हा आशय जो आहे तो लिहिलेला आहे। एका बाजूला संत ज्ञानेश्वर महाराज, दुसऱ्या बाजूला विठ्ठल रुक्माई ही कमान जी आहे ती स्वागत कमान वरळी डोमच्या परिसरामध्ये लावलेली आहे। मात्र पोलिसांचा चोख असा बंदोबस्त जो आहे तो वरळी डोमच्या परिसरामध्ये असणार आहे। सकाळपासूनच शिवसैनिक त्याचबरोबर मनसैनिक जे आहेत ते वरळी डोमच्या परिसरामध्ये यायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय की दोन्ही बाजूला दोन्ही कमान जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। या ठिकाणी सगळा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो वरळी डोमच्या परिसरामध्ये आहे। दुसऱ्या बाजूला आतल्या बाजूला जर आपण या ठिकाणी नजर टाकली तर मनसैनिक आणि शिवसैनिक जे आहेत ते सकाळपासूनच या सगळ्या परिसरामध्ये यायला सुरुवात झालेली आहे। आजच्या मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। ते म्हणजे आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे नक्की काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। सध्या आपण पाहतोय की वरळी डोमच्या परिसरामध्ये मनसैनिक त्याचबरोबर शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। मात्र येणाऱ्या शिवसैनिकांना आपण पाहतोय की जे प्रवेशद्वार या ठिकाणी बनवलेलं आहे त्यावरती पोलिसांकडून सूचना दिल्या जात आहेत, कारण मोठी गर्दी जी आहे ते वरळी डोमच्या परिसरामध्ये होणार आहे। आतल्या बाजूला जी आसन व्यवस्था आहे ते भरल्यानंतर बाहेरच्या बाजूला सुद्धा मोठी गर्दी जी आहे ती होऊ शकते आणि आपण पाहतोय की सगळा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला वरळी डोमच्या परिसरामध्ये पाहायला मिळतोय। मात्र जवळपास 2 दशकानंतर ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र येतात। सध्या आपण पाहतोय की बाळा नांदगावकर जे आहेत ते वरळी डोम परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। त्या ठिकाणी मेळाव्याच्या आधी ते पाहणी करतील। मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की जे शिवसैनिक या ठिकाणी जमलेले आहेत ते शिवसैनिकांची नक्की प्रतिक्रिया काय आहे आपण विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत। शिवसैनिक आपण पाहतोय की या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला मिळतात। कुठून आलेला आहात सर? तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड। बीडवरून? हो। कधी निघाला होता? काल दुपारी 3:30 वाजता। दुपारी 3:30 वाजता। काका कुठून आलात? अंबाजोगाई, बीड जिल्हा। बीड जिल्हा। किती वाजता निघाले होते काल? काल आम्ही 3 वाजता निघालतो। काय आता 2 ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत, काय फरक पडेल? आज दिवाळी साजरी करायची नाही। ह्या महाराष्ट्र शासनानं जो हिंदी सक्ती केलेली होती, 2 भावांनी आज 5 तारीख मोर्चा ठेवली होती, पण या शासनाला झुकण्याची वेळ ह्या 2 भावापुढे आलेली आहे आणि त्यांना शेवटी GR रद्द करावा लागला। 2 ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजे का पुढे? आले पाहिजे ना। 2 ठाकरे बंधू एकत्र आल्याच्या नंतरच यांची वाट लागेल बीजेपीची। आता काय इच्छा असणार आहे काका? आमची इच्छा काय, दोघा भावांनी एकत्र यावं आणि महाराष्ट्राचं उज्ज्वल भवितव्य साकार करण्यासाठी, बाळासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी दोघांनी मिळून ताकद महाराष्ट्राला द्यावी। खरं आपण पाहतोय की या 2 ठाकरे बंधूंनी एकत्रित यावं अशी सगळ्या शिवसैनिकांची इच्छा जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन योगेश, प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई। काय करायचं? थांबा की नंतर जाऊ बाहेर। किती राहिले? बॅटरी एक आहे, पण एक्स्ट्रा बॅटरी लोड नाही, आपण बाहेर जायचंच आहे ना आपल्याला। अरविंद सावंतांच्या घरी जायचं, 2 मिनिटं देऊ आपण बाहेर असं म्हणतो। हा नाही, इथून बाहेरूनच हे करूयात, कोणी येणार आहे? संदीप सर आपल्यासोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे सर आहेत। सर, कशी सगळी तयारी असणार आहे? सगळी तयारी चांगली आहे, आपण बघू शकता। अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तयारी झाली। आजच्या मेळाव्यानंतर मनसे आणि शिवसैनिक एकत्र येतील हा थेट संदेश आपल्याला पाहायला मिळेल? नाही, मला असं वाटतं आपण राजकीय दृष्टिकोनातून बघू नये। हा मेळावा मराठी माणसाच्या एकजुटीचा आहे। काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले की जे गुजरात असून पाहतोय की या सगळ्या मेळाव्यासाठी हे मनसेचे नेते जे आहेत ते वरळी डोम परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। वरळीचा डोममध्ये ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, आपण अजित अभ्यंकर, त्याचबरोबर संदीप देशपांडे हे पाहतोय की या ठिकाणी संपूर्ण तयारी जी आहे ते आढावा घेताना पाहायला मिळतात। कारण या सगळ्या परिसरामध्ये मनसैनिक त्याचबरोबर शिवसैनिकांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती होणार आहे आणि त्याआधीच आपण पाहतोय की मेळाव्याच्या आधी हे नेते जे आहेत ते वरळी डोम परिसरामध्ये पोहोचले आपल्याला पाहायला मिळतात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।